हाय, हॅलो, नमस्ते, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. वन्स अगेन वेलकम टू अवर चॅनल गेट सेट लर्न. तर आज आपण पाहणार आहोत आपल्या बालविकास आणि शिक्षणशास्त्र यातील महत्त्वाचा टॉपिक म्हणजेच अध्ययन उपपत्ती. तर पहिली आपली उपपत्ती असणार आहे प्रयत्न प्रमाद थिअरी, जी एडवर्ड ली थॉर्नडाईक म्हणजेच थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञाने ही उपपत्तीचे संशोधन केलेले आहे. अनेक मानसशास्त्रज्ञ अध्ययनासंबंधी प्रदीर्घ असे संशोधन करत असतात आणि या संशोधनाद्वारे त्यांनी खूपच असे अध्ययन उपपत्ती सांगितलेले आहेत. त्यापैकी आता आपण प्रयत्नप्रमाद अध्ययन उपपत्ती पाहणार आहोत. तर प्रयत्नप्रमाद अध्ययन उपपत्ती काय असणार आहे, तर सांगायचे झाले तर आपण माहिती आहे आपण सायकल चालवायला कशी शिकलो किंवा पोहणे किंवा स्वयंपाक करणे, विविध खेळ खेळणे इत्यादी गोष्टी आपण कशा आत्मसात केल्या आहे जर आपण आठवून पाहिले तर आपण सायकल चालवताना अगोदर पडलो असू, परत त्यावर चढलो, परत सायकल चालवायला लागलो. म्हणजेच काय, एरर झाल्या आणि त्या एरर्समधून आपण शिकत आपण सायकल चालवायला शिकलो. त्याचबरोबर पोहायला, स्वयंपाक करणे एकाच दमात होण्यासारखी गोष्ट नसते ना. तर सायकल चालवणे, पोहणे अशासारखे ज्या वेगवेगळे कौशल्य असतात यावर प्रभुत्व येण्यासाठी आपल्याला सराव करावा लागत असतो. तर सर्वप्रथम एडवर्ड ली थॉर्नडाईक हे एक अमेरिकन शास्त्रज्ञ होते, जे विविध प्राण्यांवर प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी 1898 साली ॲनिमल इंटेलिजन्स अँड एक्सपेरिमेंटल स्टडीज या पुस्तकात आपली ही प्रयत्नप्रमाद पद्धती मांडली होती. तर ही प्रयत्नप्रमाद पद्धती काय असणार आहे ते आता आपण पाहूया. इन वन एक्सपेरिमेंट ही पुट a hungry cat in a puzzle box. There was the only door which could be opened by correctly manipulating a farce. Fish was placed outside a box, cat trying to come out. तर प्रयोग काय होता, या प्रयोगामध्ये थॉर्नडाईक यांनी एका भुकेल्या मांजरेला पिंजऱ्यामध्ये ठेवले होते. एक असा पिंजरा जो एका खटक्याद्वारे ह्या पिंजऱ्याचे दरवाजा उघडत असायचा आणि त्या पिंजऱ्याच्या बाहेर एका थाळीमध्ये मासे ठेवले होते. जसे की मांजर हे भुकेले होते म्हणजे ते बाहेर येण्यासाठी धडपडेल आणि या धडपडण्याच्या प्रवृत्तीमुळे किंवा या धडपडण्याच्या प्रयत्न करण्याच्या क्रियेवर थॉर्नडाईक यांनी निरीक्षण केले. अनदर ट्रायल द प्रोसेस वॉज रिपीटेड. पुन्हा त्यांनी ही प्रोसेस करत गेले. द कॅट वॉज केप्ट हंग्री अँड प्लेस्ड इन सेम प्लेस अँड सेम पझल बॉक्स. तर हा काय असणार आहे, एक पझल बॉक्स. तर या पझल बॉक्समध्ये थॉर्नडाईक यांनी मांजरीला ठेवून दरवेळेस ट्रायल करताना मांजरीला त्यांनी सेम पझल बॉक्समध्ये ठेवले होते. ॲट दिस सेम प्लेस सेम पझल of the box. The fish and its male again worked as a motive for it to get out of the box, and it again made a random movement and frantic efforts. म्हणजे आता जर बॉक्सच्या बाहेर फिश असेल ठेवलेली आणि मांजर भुकेली असेल तर ती आपसुकच बाहेर येण्याचा प्रयत्न करेल आणि ह्या प्रयत्नामध्ये तिच्या खूप काही हालचाली होतील आणि अशा हालचाली करताच ती बाहेर येण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर ते जे फिश असणार आहे आणि त्याची जी येणारी सुगंध असणार आहे तो मांजरीला बाहेर येण्यास प्रवृत्त करेल. म्हणजेच काय झालं, या ठिकाणी फिश हे मोटिव्ह म्हणजेच उद्दीपनाचे काम करत असते. त्यानंतर बट दिस टाईम इट टूक्स लेस टाईम टू कम आउट इन सबसिक्वेंट ट्रायल्स. सच इनकरेक्ट रिस्पॉन्सेस. Biting, clawing and dashing were gradually reduced and the cat took less time on each
succeeding trials. In a due course, it was in a position to manipulate a latch as soon as it was put in the box. In this way, gradually a cat learn the art of opening door. मग काय झाले, भुकेली मांजर अन्न मिळवण्यासाठी प्रयत्न करत होती हे आपण पाहिले. परत पुन्हा पुन्हा हे ट्रायल तिच्यावर करण्यात आले. मग आता भुकेले मांजरला अन्न मिळवण्यासाठी पिंजऱ्यामधून बाहेर पडण्यासाठी खूप हालचाली केल्या. या दरम्यान योगायोगाने तिचा पाय त्या खटक्यावर पडला आणि दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर तिला ते मासे मिळतात. असा प्रयोग सतत केल्याने असे दिसून आले की मांजराला पहिल्या प्रयत्नात मासे मिळण्यासाठी जितका वेळ लागला त्यापेक्षा कमी वेळ पुढच्या प्रयत्नात लागला. त्यानंतर कमी वेळ त्याच्या पुढच्या प्रयत्नात लागला. कारण पहिल्या प्रयत्नात तिला माहीत नव्हतं की खटका दाबल्याने दरवाजा उघडतोय आणि आपल्याला मासे भेटणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात सांगायचं झालं तर तिने थोड्या कमी मेहनत घेतली किंवा थोड्या कमी हालचाली केल्या. असे करत करत त्यानंतर प्रयोगाच्या शेवटी मासे मिळवण्यासाठी तिला कुठलीही हालचाल न करता केवळ खटका दाबून ती अन्न मिळवू लागली. तर या प्रयोगावरून, या प्रयत्नप्रमाद अध्ययन उपपत्तीच्या प्रयोगावरून थॉर्नडाईक यांनी पुढील वैशिष्ट्ये सांगितली आहेत. या प्रयोगाची पुढील वैशिष्ट्ये सांगण्यात आली आहेत. तर पहिलं वैशिष्ट्य असणार आहे ड्राईव्ह. इन द प्रेझेंट एक्सपेरिमेंट इट वॉज अ हंग्री अँड वॉज इंटेन्सिफाईड बाय दी साय ऑफ फूड. मग आता पहिल्या प्रयत्नात मांजरीच्या डोक्यात काय होतं की आपल्याला एका केजमध्ये डांबलेलं आहे, एका बॉक्समध्ये ठेवलेलं आहे ज्याच्या बाहेर आपल्याला मासे दिसत आहेत. हे झालं ड्राईव्ह. आणि त्यानंतर दुसरं पार्ट असणार आहे, दुसरी स्टेज असणार आहे गोल. तर गोल या ठिकाणी मांजरीसाठी गोल कुठला असणार आहे, पिंजऱ्याच्या बाहेर असलेलं. ॲज दॅट कॅट वॉज हंग्री, म्हणजे ही मांजर ही भुकेली होती, म्हणजे तिला ते अन्न मिळवणं हे तिचा एकमेव गोल त्या ठिकाणी होता. त्यानंतर ब्लॉक, तिसरा पॉईंट असणार आहे ब्लॉक. द कॅट वॉज कॉन्फाइंड इन द बॉक्स विथ अ क्लोज डोअर. मग आता ती त्या ठिकाणी अडकवण्यात आली होती किंवा तिला तिथे डांबण्यात आलं होतं एका बॉक्समध्ये. आणि रँडम मूवमेंट्स, तर शोधात्मक हालचाल इथे सांगता येईल. तर उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मांजरीचे उद्दिष्ट कुठले होते, तर त्या पिंजऱ्याच्या बाहेर असलेले मासे मिळवणे. ते मासे मिळवण्यासाठी मांजर विविध पर्याय शोधू लागले. तर हे झालं रँडम मूवमेंट्स. त्यानंतर सिलेक्शन. तर आता रँडम सिलेक्शन. ग्रॅज्युअली द कॅट ऑर्गनाइज द करेक्ट वे टू मॅन्युप्युलेट द लॅच. मग आता प्रयत्न करत प्रयोगाच्या शेवटी कॅटला ते जे लॅच आहे, तो जो खटका आहे तो व्यवस्थित हाताळता आला आणि ती एकाच सेकंदाच्या प्रयत्नाने ती त्या पिंजऱ्याच्या बाहेर पडू लागली. आणि शेवटचं असणार आहे फिक्सेशन. ॲट अ लास्ट द कॅट लर्न टू प्रॉपर वे टू ओपन द डोअर बाय एलिमिनेटिंग द इनकरेक्ट रिस्पॉन्सेस अँड fixing only the right response. Now it was able to open the door without any error, or in the words, learn the correct way of opening the door. मग आता फिक्सेशन काय असणार आहे, दृढीकरण. मग खटका दाबला की अन्न मिळत असल्यामुळे मांजर पुढील प्रयत्नात निरर्थक हालचाली कमी करून केवळ खटका दाबून मासे मिळवू लागली. तर त्यानंतर बेस्ड upon the experiment mentioned above, major theoretical principles which form the basis of Thorndike's theory of learning and summarized in the discussion as follows. मग या एक्सपेरिमेंटद्वारे काही लर्निंग थेअरीज समराईज करण्यात आलेल्या आहेत, सारांश काढण्यात आलेला आहे,
जसे की लर्निंग इन्व्हॉल्व ट्रायल अँड एरर और सिलेक्शन अँड करेक्शन मेथड. म्हणजे असं नाही होत की आपण एखाद्या विद्यार्थ्याला एकाच दमात गणित कुठलेही एक्झाम्पल येऊन जाईल, तो त्या एक्झाम्पलवर प्रयत्न करेल, चुकले परत त्याच्यावर ट्राय करेल. तर हे काय झालं, ट्रायल अँड एरर या मेथडचे लर्निंगमध्ये असलेले इन्व्हॉल्वेशन. लर्निंग इज द रिझल्ट ऑफ फॉर्मेशन ऑफ कनेक्शनिझम. म्हणजेच काय, एक गोष्ट ही दुसऱ्या गोष्टीशी कनेक्टेड असणारच आहे. लर्निंग इज इन्क्रिमेंटल नॉट इन्साइटफुल. लर्निंग ही काय असणार आहे, एक वाढत जाणारी गोष्ट. असं नाही होणार की आपण एक गोष्ट आता वाचली, पुन्हा ती गोष्ट आपण परत वाचली, तर आपल्या ज्ञानात नक्कीच त्या बाबतीत फरक पडणार आहे. म्हणजेच काय झालं, लर्निंग ही इन्क्रिमेंटल असणार आहे, नॉट इन्साइटफुल. लर्निंग इज डायरेक्ट नॉट मेडिएटेड बाय आयडियाज. लर्निंग ही डायरेक्ट प्रोसेस आहे. हिचा असं नाही की आपण कुठलीही गोष्ट आयडियाजद्वारे शिकू शकतो. लर्निंग अध्ययन ही एक डायरेक्ट प्रक्रिया असणार आहे. त्यानंतर पाहूया, तर एज्युकेशनल इम्पॉर्टन्स ऑफ थेअरी ऑफ ट्रायल अँड लर्निंग. तर ट्रायल अँड लर्निंग या मेथडचे एज्युकेशनल असे काही महत्त्व असणार आहेत. ते आपण शैक्षणिक महत्त्व आता पाहणार आहोत. फर्स्ट आहे, कन्सिडर द फिजिकल अँड मेंटल मॅच्युरिटी ऑफ स्टुडंट्स फॉर लर्निंग. तर प्रयत्नप्रमाण पद्धतीचे शैक्षणिक महत्त्व काय असणार आहे, अध्ययनासाठी विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि मेंटल परिपक्वता लक्षात घ्यावी लागते. असं नाही होणार की आपण कुठल्याही पहिलीच्या विद्यार्थ्याला फ्रॅक्शन्सचे पाठ देऊन देणार, तर असं नाही चालणार. फिजिकल आणि मेंटल मॅच्युरिटी ही लक्षात घ्यावी लागते. त्यानंतर असणार आहे, द कंटेंट मॅटर शुड बी प्रॅक्टिस्ड इनफ. तर अध्ययन वस्तूचा सराव करून घ्यावा लागतो. हे प्रॉपर मोटिवेशन फॉर लर्निंग शुड बी क्रिएटेड अमंग स्टुडंट्स. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची प्रेरणा जागृत करण्याची गरज असणार आहे. कारण जर आपण विद्यार्थ्यांना एखाद्या विषयाच्या बाबतीत त्यांची जिज्ञासू वृत्ती जागरूक नाही करणार, तर त्यांना त्या विषयाच्या बाबतीत बोर वाटायला लागेल किंवा थोड्या वेळाने त्यांचं लक्ष विचलित होण्याची शक्यता असते. त्यानंतर देअर शुड बी अ कॉर्डियल रिलेशनशिप बिटवीन स्टुडंट्स अँड टीचर फॉर सक्सेसफुल अँड इफेक्टिव्ह लर्निंग. म्हणजेच विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये एक सलोखा असण्याची गरज असणार आहे. असं होणार नाही की एखाद्या विद्यार्थ्याला तुम्ही दमदाटी करून शिकवावं, तर ते योग्य नाही आहे. त्या बाबतीत एक सलोख्याची अशी रिलेशनशिप शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये असणे गरजेचे असते. स्टुडंट्स सक्सेस इन लर्निंग शुड बी रिवॉर्डेड अँड ॲप्रिशिएटेड बाय द टीचर. नक्कीच ॲप्रिशिएशन आणि बक्षिसे हे विद्यार्थ्यांना कुठलेही काम करण्यास मदत करत असतात. तर कौतुक करणे, बक्षिसे देणे हे विद्यार्थ्यांना महत्त्वाचे ठरते, त्यांच्या यशासाठी महत्त्वाचे ठरत असते. त्यानंतर पुढे पाहूया, लॉज ऑफ लर्निंग. तर ह्या ज्या प्रयत्नप्रमाण पद्धतीसाठी जे प्रयोग करण्यात आले होते मांजरीवर, या प्रयोगावरून ह्या उपपत्तीची काही नियम मांडण्यात आलेले आहेत. तर अध्ययनविषयक पुढील 3 नियम असणार आहेत ऑन बेसिस ऑफ दिस लर्निंग मेथड्स. फर्स्ट असणार आहे लॉ ऑफ रेडीनेस, म्हणजेच तयारीचा नियम. लर्निंग हॅपन्स ओनली इफ अ पर्सन इज फिजिकली अँड मेंटली रेडी फॉर लर्निंग. एखादी गोष्ट शिकण्यासाठी तो व्यक्ती हा शारीरिक आणि मानसिकरित्या तयार असायला पाहिजे, तेव्हाच ती गोष्ट शिकली जाते. त्यानंतर लॉ ऑफ प्रॅक्टिस, सरावाचा नियम.
प्रयोगामध्ये आपण पाहिले की सराव करता करता एका पॉईंटला असं झालं की मांजरीला कुठलाही प्रयत्न न करता अन्न मिळत होतं. तर तोच नियम लॉ ऑफ प्रॅक्टिस लर्निंगमध्ये सुद्धा लागू पडतो. एखादी विशिष्ट कृती किंवा ध्येय साध्य करण्यासाठी वारंवार सराव करत आपल्याला त्या कृतीचे आकलन होऊन ती कृती दृढ होत असते. त्यानंतर असणार आहे लॉ ऑफ इफेक्ट, परिणामाचा नियम. ॲक्शन्स रिझल्टिंग इन हॅपीनेस, प्लेजर, सक्सेस आर डन फ्रिक्वेंटली. ॲक्शन्स कॉझिंग अनहॅपीनेस, डिस्प्लेजर आर अवॉइडेड. तर काय असणार आहे, सुखद अनुभव, ज्या ॲक्शन करून आपल्याला चांगला अनुभव मिळणार आहे किंवा यश मिळणार आहे अशा कृती आपण सतत करत असतो. जर एखादे एक्झाम्पल सॉल्व करताना विद्यार्थ्याला चांगले वाटणार आहे किंवा ते एक्झाम्पल सॉल्व झाल्यानंतर त्याला काही आनंद मिळणार आहे, तर तो तसेच एक्झाम्पल करण्याची तशी कृती तो सतत करत असतो. दुःख करणाऱ्या कृती टाळल्या जातात. पण एखादी गोष्ट जर त्याला अडचण वाटत असेल, एखाद्या विज्ञानाचा नियम त्याला समजत नसेल, तर तो गोष्ट ती किंवा तो नियम करण्यासाठी तो टाळाटाळ करत असतो. तर हे काय झालं, लॉज ऑफ इफेक्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपला ट्रायल अँड एरर लर्निंग थेरी इथेच संपत आहे. ही एक वन ऑफ द इम्पॉर्टंट थेरी असणार आहे CTETसाठी, ज्यावर बऱ्याचदा क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग. त्याचबरोबर जर आपण माझ्या चॅनलला अजूनही लाईक केलेलं नसेल, सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच करा. आणि अशा व्हिडिओसाठी, अशाच प्रकारे CTETवर प्रिपरेशन करण्यासाठी या चॅनलला आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा. त्याचबरोबर माझ्या Gmail IDला आपण माझ्याशी कनेक्ट करू शकतात. आणि त्याचबरोबर गेट सेट लर्न या टेलिग्राम चॅनलला देखील आपण सबस्क्राईब जरूर करा. थँक्स फॉर वॉचिंग.